मराठी व्याकरण प्रश्न पहिला, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? तर ऑप्शन आहे सातत्यदर्शक, स्थितीदर्शक, गतिदर्शक, निश्चयदर्शक. उत्तर आहे सातत्यदर्शक. प्रश्न दुसरा, म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वी अव्यय आहे? तर हे परिणामबोधक उभयान्वी अव्यय आहे. प्रश्न तिसरा, स्वर प्लस स्वर म्हणजे काय? तर त्याला स्वर संधी असं म्हणतात. प्रश्न चौथा, पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्याचा नामाचा प्रकार तर तो आहे भाववाचक नाम. प्रश्न पाचवा, ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ तर त्याचा अर्थ होतो प्रारंभ करणे. प्रश्न सहावा, अनारसे हा कोणत्या भाषेतील शब्द आहे? तर तो तेलुगू भाषेतील शब्द आहे. प्रश्न सातवा, तद्भव शब्द कोणता? ऑप्शन आहेत घर, अर्ज, टेबल, कन्या. तर तद्भव शब्द आहे घर. हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये उपयोगात पडतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.